नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे गाजरचा हलवा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, हे मी गाजर मस्त स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत मार्केटमधून आणून, आणि पोटाच्या पिलरनी वरती थोडेसे साल्ट काढून घेतले आहेत। आता ते मी मस्त किसून घेते। हे बघा, आपल्याला मस्त असे किसून घ्यायचेत गाजर। किसून झालेत, मला 10-15 मिनिटं लागली गाजर किसायला। आता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढईत तूप तापत ठेवलं आहे। 4 ते 5 चमचे इथे मला तूप लागले आहे। इथे हलव्यासाठी तूपच घ्यायचे, जेणेकरून गाजरचा हलवा खूप छान लागतो। मस्त आता इथे गाजर टाकूया आपण किस केलेला इथे। आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा, त्यामुळे मला मोटिवेशन भेटतं असे छान छान नवीन व्हिडिओ बनवायला। आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्की सांगा। हे बघा, 10 मिनिटं लागले इथे गाजर शिजायला। आता दूध टाकायचं आपल्याला। मिनिमम एक पेलाभर तरी दूध इथे मी टाकले। तुम्ही कपाने पण मेजरमेंट करू शकता, मी इथे फुलपात्राने मेजरमेंट केलेलं आहे। दूध टाकल्यावर पण परत आपल्याला एकदा इथे हलवून घ्यायचं आहे। गाजरचा हलवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट्स मी ऑलरेडी कट करून घेतलेले आहेत इथे। ड्रायफ्रूट्स आता आपण इथे टाकून घेऊया याच्यात। ड्रायफ्रूट्स टाकल्यावर परत व्यवस्थित सगळीकडे हलवून घेऊन मिक्स करून घ्यायचं आपल्याला। बघा, इथे पाणी सुटलेलं नाही। आणि एकदा ड्रायफ्रूट्स टाकून झाले का, ड्रायफ्रूट्स तुम्ही नंतरही टाकू शकता तुमच्या आवडीवर, नाही टाकले तरी चालेल, ऑप्शनल आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका, जास्त गोड मीडियम तसं। इथे मी साखर टाकली आहे एक मोठी वाटी भरून। आता ती साखर मिक्स करायची। साखर टाकल्या याच्यात पाणी सुटतं, ते पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत आपल्याला होऊन द्यायचं आहे। बघा, आपला गाजराचा हलवा रेडी आहे, पूर्ण ड्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला। चला तर या मग गाजरचा हलवा खायला। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल प्लीज एकदा नक्की ट्राय करून बघा। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।